वेलकम टू रिअल डिजिटल। आज मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 5 म्हणजे कृती 5 जो तुमचा 80 मार्कांमध्ये जो कृती 5 हा टॉपिक असतो तो असतो रायटिंग स्किल म्हणजेच उपयोजित लेखन। तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पत्रलेखन 6 मार्कांसाठी आहे। त्यानंतर पत्रलेखनाला और सारांश लेखन हा विषय असतो। त्यानंतर ब विभागामध्ये तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात, न्यूज रायटिंग, ॲडव्हर्टाईज रायटिंग अँड स्टोरी रायटिंग, आणि शेवटचा सेक्शन त्या ठिकाणी असतो एसे रायटिंग। तर आज आपण रायटिंग स्किल जो 24 मार्क्सचा तुम्हाला सेक्शन असतो क्वेश्चन नंबर 5, तर त्यामध्ये आज आपण फक्त पत्रलेखनमध्ये अधिकाधिक गुण आपल्याला कसे मिळवता येतील। तर 6 गुणांच्या या पत्रलेखनामध्ये आपल्याला मॅक्सिमम 5.5 किंवा 6 मार्क्सपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो। तर त्यासाठी ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत की आपण पत्रलेखन लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून जे चीफ मॉडरेटर असतात किंवा टॉपर्स मुलांचे जे पेपर्स असतात त्यामध्ये कुठल्या कुठल्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात आणि आपल्याकडून आपण काय या ठिकाणी परफेक्ट त्यांना दिलं पाहिजे, या काही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोअर क्लासपासून तुम्हाला माहिती आहे की लेटर तुम्ही शिकत आलेला आहात, फॉर्मल लेटर अँड इन्फॉर्मल लेटर। तर आज आपण फॉर्मल लेटरबाबत समजून घेणार आहोत, कारण तुम्हाला 9वी आणि 10वीला विनंतीपत्र, मागणीपत्र हे 2 प्रमुख विषय तुम्हाला औपचारिक पत्रलेखनामध्ये आहेत। तर पत्रलेखन लिहिताना काय काळजी घ्यावी, कसं पत्रलेखन आपण प्रेझेंट करावं, ते आज आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत। तर आपण एक एक पॉईंट आता समजून घेऊया। तर 8वी पासून तुम्हाला कल्पना आहेच की पत्रलेखन करताना लेफ्टला जे मार्जिन आहे त्याला लागूनच म्हणजेच दिनांकापासून थेट शेवटच्या ईमेल आय डीपर्यंत सर्व आपण लेफ्ट मार्जिनला लागूनच लिहायचं आहे, थोडी स्पेस सोडायची नाही। तर सर्वात महत्त्वाचं पत्रलेखनामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघणार आहोत दिनांक। तर बऱ्याच विद्यार्थी विचारतात की सर आम्ही दी डॉट करून शॉर्टकटमध्ये लिहिलं चालेल का? तर अजिबात चालणार नाही, दिनांक हे पूर्ण लिहायचं आहे। तर दिनांकाच्या बाबतीत मी तुम्हाला 2 ते 3 गोष्टी सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, शक्यतोवर दिनांक मराठी पेपरमध्ये मराठीतूनच टाकण्याचा प्रयत्न करा। कारण समजा जर 75 अबाव 2 विद्यार्थी आलेले आहेत बोर्ड एक्झाममध्ये, तर तेव्हा चीफ मॉडरेटर ते बारकाईने बघत असताना काय बघणार की एका विद्यार्थ्याने जर मराठीमध्ये तारीख टाकलेली आहे आणि एकाने इंग्लिशमध्ये तारीख टाकलेली आहे, तर आपण ते लक्षात घ्यायला पाहिजे की साहजिकच प्लस पॉईंट ज्याने मराठीमध्ये डेट टाकलेली आहे त्याला प्लस पॉईंट मिळणार। म्हणजे इंग्लिशमध्ये डेट टाकली आहे हे चुकीचं नाही आहे, पण मराठीचा विषय असल्यामुळे मराठीतूनच डेट टाकण्याचा आपण जर प्रयत्न केला तर अतिउत्तम, आणि ते सरावाने साहजिकच तुम्हाला होणारच आहे। तर डेट शक्यतोवर मराठीतून टाकण्याचा प्रयत्न करा। दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा आपल्याला सवय काय असते की आपण बऱ्याच वेळा प्रेझेंट डेट टाकतो। म्हणजे समजा आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2025, पण प्रत्येक पत्रलेखनाच्या विषयाला मित्रांनो प्रेझेंट डेट येईल असं नाही। कारण तो जो प्रश्न तुम्हाला दिलेला असतो क्वेश्चन पेपरमध्ये तो नीट आधी समजून घ्या। आणि मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पेपर प्रेझेंटेशन आणि टाईम मॅनेजमेंटबद्दल तुम्हाला बोललो होतो। तर लेटर रायटिंग 20 to 25 मिनिट्समध्ये तुम्ही पूर्ण करू शकतात, त्याच्यामुळे अतिघाई करण्याची गरज नाही। तर तो प्रश्न समजून घ्यायला आपल्याला 2 ते 5 मिनटं लागलेत तरी चालेल, आणि म्हणून प्रश्न पूर्णपणे नीट 1 ते 2 वेळा वाचा। फॉर एक्झाम्पल डेट कशी ठरवायची। आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असेल सेंट मेरी स्कूलमध्ये 5 जून जागतिक पर्यावरण दिन निमित्त शाळेच्या परिसरात रोपांची लागवड करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला रोपांची मागणी करायची आहे, तर ऑब्व्हियसली विद्यार्थ्यांनो जर 5 जूनला ॲक्टिव्हिटी आहे तर आपण 8 ते 10 दिवस आधी
ची डेट आपण घेणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल 25 मे किंवा 26 मे आपण घेणार आहोत. किंवा सेंट मेरी स्कूलमध्ये 1 ऑगस्ट स्पीच कॉम्पिटिशन आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, आणि त्यासाठी आजूबाजूच्या शहरातील सर्व शाळांना त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि त्या स्कूलच्या प्रिन्सिपलला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. तर साहजिकच 1 ऑगस्टला जर स्पीच कॉम्पिटिशन असेल तर तुम्ही 20 ते 22 जुलै ही तारीख तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. सांगण्याचं तात्पर्य की त्या ठिकाणी कुठलं ओकेजन दिलेलं आहे, कुठला डेज आहे, कुठल्या ॲक्टिव्हिटी आहे, हे सर्व समजून आपण तारीख निश्चित करायची आहे. पण समजा सेंट मेरी स्कूलच्या शाळेसमोरील रस्त्यावर कचराकुंडी ओसंडून वाहते आहे आणि आजूबाजूला दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना तुम्हाला विनंती करायची आहे की कचराकुंडी साफसफाई संदर्भात, तर मात्र तुम्ही आजची डेट टाकू शकतात. म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर असेल ती डेट तुम्ही टाकू शकतात. आणि त्याच्यामुळे डेट टाकताना म्हणजेच तारीख टाकताना या 3 गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर आपण बघूया. फॉर एक्झाम्पल 25 मे 2025. सेकंड डाऊट मुलांचा असतो मित्रांनो, सर दिनांकानंतर लाईन सोडायची, लाईन सोडा अथवा नका सोडू तो रूल नाही, तुमचे मार्क जातील असं नाही, पण एक लेटर सुटसुटीत दिसण्यासाठी आपण एक लाईन सोडायला हरकत नाही. सेकंड, तुम्हाला लिहायचा असतो प्रति, म्हणजे रिसिव्हरचा पत्ता. समोरच्या व्यक्तीला आपण जे लेटर लिहित आहोत त्याचा पत्ता वर येणार, तो पत्तासुद्धा तुम्हाला ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये दिलेला असतो. तो ॲज इट इज आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यामध्ये कुठलाही डोक्याला ताण घेण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही. जो दिलेला असेल रिसिव्हरचा ॲड्रेस तो आपण या ठिकाणी कॉपी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मात्र स्वल्पविराम कॉमा देखील मिस व्हायला नको, ही काळजी घ्यायची आहे. माननीय संचालक हिरवाई ट्रस्ट कॉमा, कारण अजून ॲड्रेस संपलेला नाही आहे. बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे, फुल स्टॉप. नेक्स्ट डाऊट असतो मुलांच्या लेटरच्या बाबतीत की सर पिनकोड टाकायचा का. जर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्हाला पिनकोड दिला असेल तर नक्कीच टाकायचा आहे, परंतु आपल्या मनाने कल्पनेने कुठलाही पिनकोड टाकण्याची गरज नाही. जर दिलेला नसेल तर त्या गावाच्या शहराच्या नंतर फुलस्टॉप द्या, पिनकोड टाकण्याची गरज नाही. जर तिथे दिलेला असेल तरच तुम्ही तो पिनकोड टाका, अदरवाईज गरज नाही. सेकंड डाऊट मुलांचा असं असतो की सर आमच्या शाळेमध्ये आमच्या मॅमने, आमच्या सरांनी वरच्या ॲड्रेस संपल्यानंतरसुद्धा ईमेल आय डी टाकायला लावलेला आहे, पण जर क्वेश्चन पेपरमध्ये रिसिव्हरचा ईमेल आय डी दिला असेल तर नक्कीच टाका, जर नसेल दिला तर आवश्यकता नाही. इज इट क्लिअर. विषय झाल्यानंतर एक लाईन सोडून आपण विषय टाकायचा आहे. तो विषयसुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल रोपांची मागणी करण्याबाबत, रोपांची मागणी करण्याबाबत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे डेट मराठीतून लिहिलीत, प्रतिसुद्धा ॲक्युरेट लिहिलेला आहे, स्वल्पविरामसुद्धा, कॉमासुद्धा मिस नाही आहे, पिनकोड दिला असेल नसेल तो पण मिस नाही आहे, ईमेल आय डी दिला असेल नसेल तोही मिस नाही आहे. जर एवढं परफेक्शन तुम्ही ठेवलं डेटपासून तर सब्जेक्टपर्यंत, तर तुम्हाला बोर्ड एक्झामच्या पॅटर्ननुसार 2 मार्क तुमचे या ठिकाणी फिक्स्ड होतात, 2 मार्क तुम्हाला मिळायलाच हवेत. त्यानंतर विषयानंतर माननीय महोदय हे तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे. माननीय महोदय, कॉमा द्यायला विसरायचं नाही. आणि बॉडी ऑफ द लेटर सुरू करताना त्याच्या खालीच त्यानंतर लाईन सोडण्याची गरज नाही आहे. त्यानंतर मार्जिनला लागूनच तुम्ही बॉडी ऑफ द लेटर सुरू करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये एखाद्या मुलीचं नाव दिलं असेल तर त्याने तुम्ही सुरुवात करायची. फॉर एक्झाम्पल संजय संजना जोशी, तर मुली लिहिणार मी संजना जोशी, मुलं लिहिणार मी संजय जोशी,
सेंट मेरी स्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे. काही विद्यार्थी सुरुवात अशी करतात, समजा मुला मुलींचं नाव नसेल दिलं क्वेश्चन पेपरमध्ये, तर मी अ ब क अशी सुरुवात करण्याची गरज नाही. जर मुला मुलीचं नाव दिलं नसेल तर सरळ सुरुवात करा, मी सेंट मेरी स्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे. इनफ. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर लिहिताना मुलांचा एक डाऊट असतो की सर बॉडी ऑफ द लेटर किती लिहायचं, किती ओळींचं लिहायचं, किती मोठं लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, मागणीपत्र लिहिताना शक्यतोवर पहिला परिच्छेद 4 ते 5 ओळींचा, सेकंड पॅराग्राफमध्ये चार्ट म्हणजे तक्ता त्या ठिकाणी येतो, रोपांची मागणी, पुस्तकांची मागणी, क्रीडा साहित्याची मागणी, स्वच्छता साहित्याची मागणी. तर या वस्तूंसंदर्भात तक्ता पण त्या ठिकाणी प्रेझेंट करायचा आहे. आणि तक्ता झाल्यानंतर पटकन खालीच वरील रोपे, वरील पुस्तके, वरील क्रीडा साहित्य लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवण्याची कृपा करावी. साहित्य मिळताच बिलाची रक्कम धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे आपणास त्वरित पाठवण्यात येईल असं कन्क्ल्युजन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि विनंतीपत्र लिहिताना पहिला पॅराग्राफ 7 to 8 लाईन्स अँड सेकंड पॅराग्राफ 3 to 4 लाईन्स सफिशियंट आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपण उदाहरणार्थ हिरवाई ट्रस्ट रोपांची मागणीबाबत आपण घेतलेला आहे. तर मी तुम्हाला ओरली सांगतो, मी सेंट मेरी स्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे. दरवर्षी आमच्या शाळेत 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण शुद्ध ठेवणं, निसर्गाचं संवर्धन करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही यावर्षी 500 रोपं लावण्याचा संकल्प केलेला आहे. यासाठी आम्हाला काही रोपांची आवश्यकता लागणार आहे. रोपांची यादी पत्रासोबत जोडलेली आहे. पहिला पॅराग्राफ फिनिश्ड. सेकंड पॅराग्राफ खालच्याच लाईनला रोपांची यादी, मग खाली आपण पेनानेच तो चार्ट बनवायचा आहे. अनुक्रमांक, सिरियल नंबर, रोपांची नावं, क्वांटिटी, संख्या. फॉर एक्झाम्पल 1 आंबा 100, 2 नारळ 100, 3 फणस 100, 4 निलगिरी 100, त्यानंतर कडुनिंब, अजून काही रोपं असतील पण 5 किंवा 5पेक्षा कमी जास्ती लिहायची नाही. 5 कुठल्याही वस्तू पुरेशा आहेत लिहिण्यासाठी. आणि खाली आपण लिहिणार वरील रोपे लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर 4 जूनपर्यंत, 5 जूनला ॲक्टिव्हिटी आहे, 4 जूनपर्यंत पाठवण्याची कृपा करावी. रोपे मिळताच बिलाची रक्कम धनादेशाद्वारे आपणास त्वरित पाठवण्यात येईल. खालच्या ओळीवर लिहायचं कळावे, त्याच्या खालच्या ओळीवर तसदीबद्दल क्षमस्व, आणि खाली जो सेंटरचा ॲड्रेस असेल तो आपण या ठिकाणी नीट लिहायचा आहे. आणि जर पहिला पॅराग्राफ तुमचा जर एंडिंगला संपत असेल तर एक लाईन स्किप करून सेकंड पॅराग्राफ मार्जिनला लागूनच तुम्ही लिहायचा आहे. इज क्लिअर. आणि जर तुमचा पहिला पॅराग्राफ सेंटरला संपत असेल आणि स्पेस उरत असेल तर लाईन स्किप करण्याची गरज नाही. इज क्लिअर. त्यानंतर शेवटचा ॲड्रेस, आता इथे जागा नाही, मी इथे लिहितो तुमच्या या ठिकाणी बघा. आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी, कॉमा, जर नाव दिलं असेल तर नाव लिहायचं संजय जोशी, नसेल तर अ ब क. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी काय त्याचं स्टेटस आहे, त्यानंतर त्याचा स्कूलचा ॲड्रेस जो असेल सेंट मेरी स्कूल, कॉमा, चक्की नाका, कॉमा, कल्याण पूर्व. आणि त्यानंतर ईमेल आय डी sanjayjoshi@gmail.com. जर तुम्ही बॉडी ऑफ लेटर ॲक्युरेट दिलं असेल तर बॉडी ऑफ लेटर 3 मार्क्स आणि शेवटच्या ॲड्रेसला असतो 1 मार्क्स. तर अशा प्रकारे 2+3+1 अशा प्रकारे या ठिकाणी 6 मार्कांचा तुम्हाला या ठिकाणी पत्र लेखनाचा भाग असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरली बोर्ड एक्झाममध्ये विनंती पत्रामध्ये आणि मागणी पत्रामध्ये कुठले टॉपिक येतात, तर मागणी पत्रामध्ये 5 युनिट टॉपिक आहेत. रोपांची मागणी, पुस्तकांची मागणी, क्रीडा साहित्याची मागणी, स्वच्छता साहित्याची मागणी आणि प्रयोगशाळा साहित्याची मागणी. आणि विनंतीपत्रामध्ये रक्तदान शिबिरात सहभागी होण्याबाबत विनंतीपत्र,
एखाद्या स्पर्धेसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याबाबत विनंतीपत्र, किंवा अनियमित वीज पुरवठ्याबाबत विनंतीपत्र, किंवा तुमच्या शाळेच्या घराच्या परिसरात ध्वनी प्रदूषण होत असेल तर माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करणारं पत्र. तर असे हे विनंती आणि मागणीपत्राचे वेगवेगळे विषय जर तुम्ही नियमितपणे म्हणजेच महिन्याला किमान 2 पत्रांची तुम्ही सराव केला पाहिजेत, प्रॅक्टिस केली पाहिजेत, म्हणजेच 6 ते 7 महिन्यात तुमचे जवळपास 12 ते 14 पत्रकांचा सराव होणं गरजेचं आहे. फक्त फॉर्मॅट समजून घेऊन किंवा ऐन एक्झामच्याच वेळेला जर तुम्ही फक्त पत्रलेखन बघितलं तर ते होणार नाहीत. त्यासाठी प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट आपण ज्याला म्हणतो, सरावानेच रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होत असतं. आणि त्याच्यामुळे किमान 1 मागणीपत्र, 1 विनंतीपत्र आणि शक्यतोवर फॉर्मल लेटरलाच प्रायोरिटी द्या. इन्फॉर्मल लेटर हे तुम्हाला ऑर असतं, नॉट क्वांटिटी बट क्वालिटी स्टडी. इन्फॉर्मल लेटर तुम्ही ऑप्शनला जरी ठेवलं 9-10ला तरी हरकत नाही, कारण मागणी विनंतीला ऑर अभिनंदनपत्र असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ह्या काही मुद्द्यांची जर काळजी घेतलीत किंवा ह्याप्रमाणे तुम्ही फॉर्मॅट लिहिलात तर तुम्हाला नक्कीच उत्तम गुण मिळतील, यात शंका नाही.